आज रोजी मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेडकरवादी मंडळाची शांतता बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्व मंडळाची मागणी डॉल्बीची होती। येणे सर्वजण डॉल्बीची मागणी केली, परंतु साहेबांनी असं सांगितलं की 2 दिवसानंतर जो काही निर्णय जिल्हा स्तरावर होईल तो निर्णय सगळ्याच मंडळाला होईल। आम्ही पण आशावाद व्यक्त केला की तो डॉल्बीचा उत्साह आम्हाला मिळून जाईल, परंतु आम्ही सर्वजण नो डॉल्बीचा संकल्प केलेला आहे। ते पुढील काय हे आदेश देतील साहेब मंद्रुप पोलीस स्टेशन सर्व मंडळांना, त्याचा आम्ही फॉलोअप करू आणि त्याप्रमाणे सर्व गावातील शांतता भंग होणार नाही अशा पद्धतीने मिरवणूक काढून गौरवशाली मिरवणूक आम्ही काढणार आहोत। जय भीम। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीमधील 38 गावातील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाला माझे एक आव्हान आहे। या राज्यामध्ये सध्या तरी नो डीजेचा उपक्रम शासनातर्फे चालू आहे। तो नो डीजेचा उपक्रम म्हणजे काय, कुणाची हुकुमशाही किंवा कुणाची दडपणशाही नाही, तर ज्या महामानवाची आपण जयंती साजरी करतो त्या महामानवाच्या संविधानानुसार हा उपक्रम चालू आहे। तर मी प्रशासनाला स्वतः एवढीही विनंती करू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव हा सर्वात मोठा असतो। सर्व भारतीयांसाठीच, आमच्यासाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठी हा उत्सव सर्वात मोठा असतो। तर एक दिवस जल्लोष करण्यात काही हरकत नाही। मी शासनाला एवढी विनंती करू शकतो की आता आपण पाहताय की सोलापूरमधील शिपी साहेबांनी एक टॉप आणि एक बेसला जी परमिशन दिलेलं आहे ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील किंवा ग्रामीण भागातील SP साहेबांच्या अंडरमध्ये जेवढी गावं आहेत त्या जिल्ह्यातील प्रत्येक गावाला परमिशन दिलं पाहिजे, द्यावं, कारण भीमसैनिकाला आनंद करण्याचा हा एकच मार्ग आहे। आणि याबरोबर मी सर्व भीमसैनिकांना एवढंही सांगू इच्छितो, जर समजा उद्याच्या 2 दिवसाच्या जिल्हास्तरीय मीटिंगमध्ये जर परमिशन नाही भेटलं तर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं कायद्याचा मान राखत बाबासाहेबांचा आदर करत तुम्ही जयंती साजरी करावी ही तुम्हाला मी हात जोडून सांगतो आणि थांबतो। मी सुनील रणखांबे RPI नेता व मंद्रुपचे माजी उपसरपंच आजच्या शांतता कमिटीमध्ये सर्व मंद्रुपमधील आसपासच्या खेड्यातील मंडळ आणि मंद्रुपमधील 2 मंडळ ते सर्व उपस्थित होते। त्यामध्ये शांतता कमिटीमध्ये आमची मागणी होती किंवा मंद्रुपमध्ये किंवा आसपासच्या सर्व परिसर खेड्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना मंडळाला डॉल्बी परमिशन मिळावं, त्याशिवाय कार्यक्रम होणार नाहीत ही आमची ठाम भूमिका राहील। जे काय व्हायचं ते होऊ दे पुढं। साहेब म्हणाले यावर की 2 दिवसांनी जिल्हास्तरीयवर जे निर्णय होईल त्याप्रमाणे तुम्हाला आदेश देईल, त्याप्रमाणे करा। मग मी म्हणायला लागलो नाही, आम्हाला डॉल्बीचं परमिशन पाहिजे, डॉल्बी वाजणारच, ह्या मतावर शांतता कमिटीमध्ये मी ठाम आहे। सुनील रणखांबे। जय भीम, जय भारत। जय भीम। मी प्रकाश गडेराव, भीमरत्न तरुण मंडळ वडदबाळ यांचे प्रतिनिधी। सालाबादाप्रमाणे याही वर्षी शांतता कमिटीची बैठक मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये दरवर्षी ज्याप्रमाणे आपण अतिशय उत्साहाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा साजरा करतो त्याच पद्धतीने यावर्षी देखील जयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचं ठरवलं। आणि डॉल्बी संदर्भात सांगायचं गेलं तर डॉल्बीची परमिशन मिळाली तर चांगलंच आहे, नाही मिळालं तरी आम्ही भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीने लेझिम संघ जे आहे तर लेझिम संघाच्या माध्यमातून आम्ही ढोलीबाजा आणि लेझिम संघ यांच्यामार्फत मिरवणूक काढत असतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। रक्तदान शिबिर असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, मुलांना प्रोत्साहनपर कार्यक्रम असतील किंवा स्कॉलरशिप असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही जयंती उत्सवाच्या माध्यमातून घेत असतो। आणि या ठिकाणी साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं तर ते अतिशय चांगलं आणि मोलाचं होतं। धन्यवाद। मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय पटवारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंद्रुप विभागातील 38 गावामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या जयंती संदर्भाने या ठिकाणी शांतता बैठक आयोजित केली होती। तर या शांतता बैठकीमध्ये साहेबांनी जे कायद्याच्या दृष्टीने जे उत्सवामध्ये ज्या सर्व मंडळांनी कोणकोणत्या प्रकारचा अवलंब करून जयंती हे उत्साहवर्धक
पद्धतीने साजरी केली पाहिजे याचे असे आवाहन केले. त्या साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन काय सर्व 38 गावातील मंडळांनी नो डॉल्बी जरी 2 दिवसापुरता विषय असला तरी 2 दिवसांनी जिल्हा पातळीवर जे बैठक होईल पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर त्या डॉल्बीचा विषय ठरला जाईल. पण तरी पण सर्व 38 गावातील मंडळांनी ढोल ताशा रेशीमच्या गजरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होईल. त्याच पद्धतीने मी देखील माझ्या वडापूर गावामध्ये विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक मी 16 तारखेला काढणार आहे आणि या बँजो हलगी ढोल ताशा या गजरामध्ये जयंती उत्सव पार पडणार आहे. आणि जे साहेबांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या कायद्याच्या अधीन राहून आम्ही जयंती साजरी करणार आहोत. अजून एक